नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी जबरदस्त प्रेरणादायक सुविचार घेऊन आलेलो आहोत। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला की तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रुबाब हा आपल्या जगण्यात कामात असावा लागतो। नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत। तुमच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका। जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल असे यशस्वी बना। आपले आयुष्य आनंदात जगा, पण आपले कर्तव्य कधीच विसरू नका। जर तुम्ही करिअर सोडून मागे जाल तर दुसरा त्यात संधीचे सोने करून पुढे जाल। प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे। जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा 75% मदतीचा हात मित्रांचा असेल। जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे। यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल। काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या कथा वाचा। जर आपल्या जीवनात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी। कष्टाच्या गोष्टींचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टींना बोनस म्हणून बाजूला ठेवायचं। स्वतःला कधी कमी समजायचं नाही। आपल्याला आवडतं ना तेच करत राहायचे। शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात। एक वेळ एकटे चालायला शिका, पण कोणाच्या मागे धावणे शिकायचं नाही। घडून गेलेल्या काही गोष्टी अशा असतात की भूतकाळामध्ये जिथे आपण रडलोय ते आता आठवलं की हसायला येतं, आणि जिथे जिथे हसलोय ते आठवलं की रडायला येतं। संकटाची पायरी सर्वांना चढावी लागते, मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचे ते स्वतःवर अवलंबून आहे। आठवणींचा गुंता कधीच सुटणारा नसतो। कोणत्या तरी गोष्टीवरून आठवणी या पुन्हा आपल्या मनात जागा घेतात, पण जितके आपल्या कामामध्ये वेळ गुंतवाल तितके चांगले। छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण तुम्हाला माहित आहे त्या स्वप्नामागे खूप मेहनत करावी लागते। काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते। जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही। स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे। काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे लागा, कारण जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल। दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला समजवत जा, मग बघा कधीच नकारात्मक विचार मनात येणार नाही। तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्की करा, कुणाची वाट बघत बसू नका। तुम्ही चांगले काम करताय ना, मग तुम्हाला पाठिंबा हा भेटणारच। कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही, पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो। आयुष्य अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये माणसाला प्राणी बोलले तर माणसाला राग येईल, आणि वाघ बोले तर चेहऱ्यावर आनंद येईल। कुणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका, कारण जेव्हा आपले नशीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होतात। तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अशा रस्त्यावर देखील एकटे चालला आहात जेथे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची साथ हवी होती। जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्न पूर्ण करतो। जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह राहा, कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत, पण घरी येता तेव्हा तुमचं प्रेमळ मन घेऊन या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसे बसलेत। आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या, पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका।
तुम्हाला त्रास नाही होत, पण समोरच्याची परिस्थिती काय बनते त्याचं त्याला माहीत असतं. आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भटकवण्यासाठी असतात. पण कितीही अडचणी आल्या तरीही आपला मार्ग बदलायचा नाही. आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुख दुःखातून मुक्त करतो. तो शब्द म्हणजे प्रेम. स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. आपल्या माणसावर आपण किती प्रेम करतो हे महत्वाचं नाही, तर आपण त्या माणसाची रिस्पेक्ट किती करतो हे महत्वाचं आहे. आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या फॅमिलीला मिळतो, पण मैत्री ही अशी एक फॅमिली आहे ज्याला आपण मिळवतो. जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजून तुम्हाला सापडत नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो. तुम्ही मेसेज करून बोलण्यापेक्षा स्वतः कॉल करून बोलत जा. नक्कीच गैरसमज दूर होतील. जी व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी सतत आपल्या सोबत आहे, अशी व्यक्ती शेवटच्या क्षणाला आपल्या सोबत नसेल तर दुःख तर होणारच. स्वतःला बदलण्यासाठी कुणाचं तरी मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेणे या आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचं आहे. सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबात जगण्याला काय अर्थ आहे? खरी मजा तर तेव्हा येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचा सुगंध येईल. काही लोकांचं जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्मच तुम्हाला मागे खेचण्यासाठी झालाय. थोडं दुर्लक्ष पण करायला शिका यार. कसला विचार करताय? ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेवला अशा लोकांनी लॉकडाऊन मध्ये धोका देऊन आपले खरे रूप दाखवले ना. अरे धोका आहे तो आज तुमच्या सोबत झालाय, उद्या त्यांच्या सोबत होईल. खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी न ठेवतात प्रामाणिकपणे आपलं साधं सरळ जीवन जगत असतात. स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो. हे असं आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते. जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते. वेळेनुसार माणसे बदलू शकतात, तर मग आपले नशीब का बदलू शकत नाही? अजून मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही. जे लोक तुमची किंमत विसरून गेलेत त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता? जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलवता त्यांना? नातं तेच टिकवा जे मनाने असेल. तुमच्या नसण्याने ज्यांना काही फरक नाही पडत अशा लोकांना खूप महत्वाचं कशाला समजायचं आपण? आयुष्य आनंदाने जगायला शिका. भूतकाळ विसरणं कठीण आहे, पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे. आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागली यार, पण एक दिवस अशी परिस्थिती बनवणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल. दुसऱ्याच्या कष्टाने जिंकलात तर जिंकण्याचा काही अर्थ नाही, पण स्वतःच्या कष्टाने हारलो तरी पुढे जाण्याचा अनुभव नक्की येईल. कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका, कारण ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटात वाढवला आहे ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूंसाठी वाट पाहत आहेत. खोटं ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्या स्वतःला, कारण खरं काय ते एक ना एक दिवस बाहेर येणारच ना यार. शंका आली तर वेळच्या वेळी मनातून क्लिअर करत राहा, कारण शंका विचारणारा काही वेळासाठी चुकीचा ठरेल, पण शंका न विचारणारा आयुष्यभरासाठी चुकीचा बनू शकतो. एवढ्या नात्यांचा काय उपयोग जर तुम्ही तुमच्या अडचणींमधून एकटेच मार्ग शोधत आहात? यासाठीच तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा ना यार, म्हणजे तुम्हाला अशा अनेक अडचणींमधून मार्ग काढता येईल. तसेच तुम्हाला कुणाची गरज देखील भासणार नाही. स्वतःला इतकं कमजोर समजू नका यार की उद्या तुम्हाला दुसऱ्यांच्या उपकाराची गरज भासेल.
लोकांचं काय मनाला लावून घेता यार, त्यांचं तर सुरूच राहणार आहे तुम्हाला बोलणं. जेव्हा तुम्ही काहीच नाही केला तेव्हा म्हणतील ते लोक तुम्हाला की काहीतरी कर, खूप कष्ट करून मोठा हो. आणि नंतर तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यात तुम्ही यशस्वी झालेलं टोचत असतं. कष्ट किती केले त्यामागे ते लोकांना दिसत नाही. आपण त्यांच्यापेक्षा मोठा होऊ नये हेच त्यांच्या मनात असते. जर तुमच्याकडे पैसा असला ना तर काही लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आपल्याला काही लोकांचा बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यांच्या बोलण्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं ठरेल. काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाहीतर दुखाशी कारणीभूत असते. दोन शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही. दुसऱ्यांचं वाईट करून पुढे गेलात तर काय अर्थ राहत नाही. आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाहीतर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा. एकदा स्वतःला विचारून पहा की तुम्ही आयुष्य जगत आहात की तुम्ही आयुष्य घालवत आहात. मित्रांनो, स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका. मित्रांनो, हे असं आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचं रूपांतर सुखात होऊ शकते. लोकांना जर तुमच्याशी प्रॉब्लेम असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा आणि ते टेन्शन का घेता लोकांच्या बोलण्याचं? ते काय मोठे ज्ञानी आहेत का? स्वतः निर्णय घेऊन आपली लाईफ जगा ना यार. वेळ लागेल पण काही प्रॉब्लेम कमी नक्कीच होतील. रस्त्यावरून जाताना जसं लिहिलेलं असतं की सांभाळून जा पुढे धोका आहे, तसंच काही माणसांच्या आयुष्यात जाताना लिहिलं असतं तर आज वेळ काय वेगळीच असती, आपल्याकडून होऊ शकत नाही. असा काहींचा गैरसमज आहे. तोच गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे. रिलेशनशिप मध्ये जसे एका मेसेजने सुखाचे रूपांतर दुःखात होऊ शकते, तसेच आपल्या करिअरच्या दृष्टीने घेतलेला एक निर्णयाने दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते. जसे जसे आयुष्यात तुम्ही अनुभव घेत जाल तसेच तुम्हाला एक गोष्ट समजत जाईल की आईवडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर होती. जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हाच तुमच्यावर वाईट या शब्दाचा शिक्का लागेल. आणि खरं बोलून काहीतरी हरवले असेल तरी सुद्धा पुन्हा तुमच्यात मिळवण्याची हिंमत असेल तर तुम्ही काहीच हरवले नाही. एखाद्याशी मनाने बोलणे आणि एखाद्याचं मन राखण्यासाठी बोलणे यात खूप फरक आहे. ज्यांना तुमची गरज आहे ते लोक तुमच्या मदतीला नक्की येतील, पण तुमची गरज संपली तर काही लोक मदत करण्यास लागतील. काही लोकांचं कामच आहे तुम्हाला असणं. जे काम तुम्हाला सक्सेसफुल बनवू शकेल ते काम करायला लाजू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. उद्या तुम्ही कितीही पुढे जाल, उद्या तुम्ही कितीही पुढे गेला तरी लोक हसतील, कारण त्यांचं काम आहे ते. काही लोकांना दुसरं काही नाही येत, फक्त जो पुढे जातो त्यावर हसायला फक्त येते. म्हणूनच अशा लोकांचा विचार सोडून द्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हरवायला असे देखील लोक आहेत ज्यांना जिंकणं काय असतं हे तुम्ही शिकवलाय. अशा ठिकाणी जाऊ नका. ज्या ठिकाणी लोक तुम्हाला सहन करत असतील अशा ठिकाणी जाऊच नका यार, कारण तुम्हाला ते जबरदस्तीने ठेवून घेत आहेत त्यांच्यासोबत. अशा ठिकाणी तुम्हाला धोकाच भेटेल. तर मग आता अशा ठिकाणी जा जिथे लोक तुमची वाट पाहत आहेत, ज्यांना खरंच गरज आहे तुमच्यासारख्या व्यक्तींची, त्यांच्याकडे जा. हे बेस्ट राहील. एकटे चालताना सोबत असो किंवा नसो चालायला शिका. सर्वजण तुमच्या पुढे गेलेत तर जाऊ दे त्यांना. तुम्ही मागे राहिला म्हणून घाबरून दुसरा मार्ग निवडू नका. स्वतः देखील योग्य विचार करून निर्णय घ्या. स्वतः आपल्याला मार्ग बनवावा लागेल. मग त्याच मार्गावर तुमच्यासोबत अनेक जण येतील, पण तुम्ही सुरुवात करून एकटे चालायला शिकले पाहिजे. मग केलं काय तुम्ही आयुष्यात? तुम्ही केलंय काय? जरा विचारा स्वतःला. जगत नाही आपण आयुष्य,
तर आयुष्य घालवत आहोत. बाजूला आई वडील स्वप्न ठेवून बसलेत तुमच्याबद्दल, हे करिअरचं टेन्शन आणि त्यात काही इतर खूप अडचणी. करतोय काय आपण? जर तुम्ही तुमची स्वप्न नाही पूर्ण केली ना, इतका संघर्ष नाही केला, जर लाईफ एन्जॉय नाही केलं, तर खरंच काही नाही केलं तुम्ही अजून. आयुष्यात ज्या गोष्टी मिळवल्या आहेत अशा गोष्टींना मनाने देखील स्वीकारायला शिका आणि ज्या गोष्टी कायमच्या सोडून दिल्या आहेत अशा गोष्टींना मनातून कायमच्या काढून टाका. आज जर तुम्ही तुमच्या चांगल्या वेळेत ॲटिट्यूड दाखवला ना, तर उद्या वाईट वेळेत त्या ॲटिट्यूडचं फळ तुम्हाला वाईटच भेटेल, हे कधी विसरू नका. जेव्हा तुम्हाला कोणी साथ द्यायला नकारात असेल तर समजून जा तुम्ही तुमच्या मनाचं ऐकताय आणि काहीतरी वेगळं करताय. आपले लक्ष साध्य विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. तर मित्रांनो, आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.